नमस्कार मित्रांनो, बुकमार्क या मराठी ऑडिओ बुक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण ऐकणार आहोत भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस, भाग 3. शरीर पाहिलं आणि वासनेने त्याच्यावर मात केली. ते स्वतःला थांबू शकले नाही. त्यांनी एका द्रोणात आपले वीर्यपतन केले. अशा प्रकारे द्रोणाचार्याचा जन्म झाला. चाणाक्ष ऋषी भारद्वाजाचा पुत्र, भांड्यामध्ये साठवलेल्या वीर्यातून जन्मलेला. साधारण त्यावेळी राजा परीक्षितला, जो भारद्वाज मुनीचा मित्र होता, त्यालाही पुत्रप्राप्ती झाली. त्याने त्याचं नाव द्रुपद ठेवलं. मी हे का सांगत आहे असं तुला वाटत असेल. द्रुपद आणि द्रोण यांचं बालपण एकत्र गेलं. प्रथम ते भारद्वाज ऋषीच्या आश्रमात खेळत आणि नंतर त्या आश्रमात ऋषींच्या देखरेखीखाली शिक्षणही झालं. त्या दोघांमध्ये मैत्रीचा बंध निर्माण झाला, परंतु तो दीर्घकाळ टिकला नाही. वेगवेगळ्या युगामधून प्रवास केलेले तू हे नक्की पाहिलं असेल की प्रेमळ मित्रत्व, कौटुंबिक आणि मैत्रीपूर्णता हे भावनिक गुण काळाच्या कसोटीवर टिकून राहत नाहीत. आता ही पृथ्वी विषिक्तपणाने संपुष्ट झाली आहे. प्रसिद्ध पुत्र, सर्व क्षत्रियापैकी सर्वोत्तम द्रुपद त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर राजा झाला. दरम्यान द्रोणाचार्याला असं समजलं की वानप्रस्थ स्वीकारण्याआधी प्रभू परशुराम आपल्याकडे सगळ्या संपत्तीचं दान ब्राह्मणाकडे करत आहेत. द्रोणाचार्य त्यांच्याकडे धावत गेला आणि म्हणाला, मी द्रोणाचार्य, ऋषी भारद्वाजाचा पुत्र, मी प्रार्थना करतो की तुमच्या संपत्तीपैकी काही मलाही द्या. परशुरामाने उत्तर दिले, तुला यायला फार उशीर झाला. माझी सगळी संपत्ती मी देऊन टाकली. आता माझ्याकडे केवळ योग आणि शास्त्रविद्या ज्ञान आहे. यापैकी तू एकच गोष्ट निवड करू शकतोस. द्रोणाचार्याने धनुर्विद्येची निवड केली. सर्व प्रकारचे शस्त्र वापरायला त्याने शिकून घेतले. प्रभो, अहंकार म्हणजे सर्वात मोठा अज्ञान का? तुला हे समजलं आहे? हो. तू कधी तुझ्या ज्ञानाकडे अवधान दिलं आहेस का? प्रभू, मला ते शक्य नव्हतं. रोग समजला आहे, परंतु कदाचित त्यावर उपाय असा काहीच नाही. कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथावर उभं राहून तू घोषित केलंस, जसं धुरावर आपल्याला नीट दिसू शकत नाही, तसंच आपण अहंकाराच्या शक्ती, वासनेच्या, रागाच्या, अद्वैताच्या धुक्यामुळे आंधळे होतो. तू क्षेत्र म्हणजे आमचं आहेस. मनाच्या आणि शरीराच्या सगळ्या कृतीचं क्षेत्र आहेस तू. आमच्या लक्षात येत नाही. प्रभू, तू या जगाचा पालक आहेस. आम्ही तुझे केवळ प्रतिनिधी. तू आमच्या माध्यमातून अस्तित्वात असतोस. क्षेत्रज्ञ म्हणजेच कृतीचे क्षेत्र ज्ञात असणारा. परंतु असंख्य वेळा आम्ही हे शाश्वत सत्य विसरून जातो. इथेच तर सगळी समस्या आहे प्रभू. आणि इथे जीवनाची सर्वात मोठी चुकी असते. जे क्षणभंगूर असतं त्याचा पाठलाग केला जातो. मृत इच्छा ज्या कधीही शाश्वत नसतात. नीट ध्यान दे. कित्येक घटनांची मालिका अशी घडली की त्याची परिणती कुरुक्षेत्राच्या संहारकार युद्धात झाली. द्रोणच बघ, अचानक तो किती बढाईखोर झाला होता. तो त्याच्या बालपणीच्या मित्राकडे द्रुपदकडे गेला आणि म्हणाला, प्रिय राजा, मी द्रोण, तुझा मित्र. त्याने राजाला भारद्वाज ऋषीच्या आश्रमातल्या त्यांच्या मैत्रीचा आणि राजांनी आपल्या संपत्तीतील वाटा त्याला देण्याची वचनाची आठवण करून दिली. द्रुपद राजाचा अहंकार ही पार्श्वभूमीच्या मैत्रीविरोधात उफाळून आला. सत्तेने मतदान झालेले त्याने प्रत्युत्तर दिले. सरळ सरळ तोंडावर अपमान केला. किती कौशल्याने त्याने आपल्या मित्राचा अनादर केला. तो म्हणाला, विद्वान आणि अशिक्षित यांच्यात मैत्री होऊच शकत नाही. कुंभकवत आणि योद्धा यांच्यात परस्पर मैत्री घडू शकत नाही. तुझ्यासारख्या ब्राह्मणात आणि माझ्यासारख्या राजात नातेसंबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यामुळे जुने झालेले नाते ओढून ताणून आणू नकोस. प्रभू, हे मूलभूत सत्य नव्हे का की दोन असमान व्यक्तीमधले नातेसंबंध टिकून राहू शकत नाहीत? परंतु तरी मला नम्रपणे एक प्रश्न विचारू दे.
तू सर्व चराचरात आहेस असं घोषित केलेलं आहेस. सर्व गोष्टीमध्ये आहेस. तुझ्यासाठी हे जग केवळ एक आविष्करण आहे. सगळ्या जगातला अंधकार मिटून टाकण्यासाठी तळपणारा सूर्य तू आहेस. तेजळणारा चंद्र तू आहेस. अग्नीतला उष्णता तू आहेस. जे जे तेजळतं ते तू आहेस. मी फक्त तू जे म्हणलास ते सांगतो आहे. मी हे कुठे म्हणालो? गीतेमध्ये तू अर्जुनाला हे म्हणालास, कुरुक्षेत्राजवळ आहे, युद्ध अटळ आहे, जमिनीतून पाझर आत जातो, मी प्रत्यक्षात प्रवेशतो. सजीव आणि निर्जीव प्रत्येक अणुरेणूत मी प्राण भरतो. चंद्राच्या मधुर रस द्यायच्या गुणामधून मी झाड, भाज्या आणि औषध वनस्पतीचं पालन पोषण करतो. मी प्रचंड भूक आहे. मी जीवनदायी हवा आहे. पचनाला मदत करणारे मी आंतरबाह्य प्रवास आहे. 4 प्रकारच्या सर्व अन्नाचं पचन माझ्यासाठी शक्य होतं. चावून खायचं अन्न, चोखून खायचं अन्न, चाटून खायचं अन्न आणि प्यायचं अन्न. मी प्रत्येकाच्या हृदयात निवास करतो. स्मृती, ज्ञान, अज्ञान आणि उगम माझ्यामधूनच होतो. यावर तुझा विश्वास आहे? प्रभू, तूच तर हे जाहीर केलं होतंस. त्यावर मी विश्वास कसा ना ठेवू? आणि त्या श्रद्धेतून मी असं म्हणतो की तू दोन्ही आहेस, वक्ता आणि श्रोता. तू उच्चारण आहेस आणि त्याचबरोबर त्याच्यावर युक्तिवादी. दान देणारा आणि दान घेणारा हे जग तुझ्या हातच्या कठपुतल्या आहेत. द्रौपद आणि द्रोण यांच्याकडे कडवटपणा तूच निर्माण केलास आणि त्यातून एक विशिष्ट गोष्ट घडली. कोणती गोष्ट? द्रौपदीचा जन्म. अरे तू तर ओळखलंस तर. तू माझ्याशी सहमत होशील का नाही याची मला खात्री नाही, परंतु भेदभाव कायम चालत आलेला असतो. जातीचा, धार्मिक, रावरंक याच्यातला फरक, शिक्षित व अशिक्षित, काळा व गोरा असं द्रौपदीने आपल्या बालपणीच्या मित्रांचा श्रीमंत गरिबांचा मित्र होऊ शकत नाही असे म्हणून थेट अपमान केला. एवढंच नाही तर त्याने आपल्या महालातून त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हाकलवून दिलं. प्रारंभीच्या काळात द्रोण गरीब होता. राजेशाही लोक आणि तपस्वी यांच्यात स्पष्ट फरक असतो, हे खरंच. मृत्यूशय्यावर असताना द्रोणाच्या वडिलांना त्याला विवाह करण्याची विनवणी केली आणि त्यांनी हे मान्य केली. त्याने वडिलांच्या सांगण्यावरून शरदवन ऋषीच्या कन्येशी कृपाशी विवाह केला. द्रौपदच्या दरबारात इतका अपमान झाल्यानंतर द्रोण हस्तिनापूरच्या त्यांच्या मेहुण्याकडे कृपाचार्याकडे आला. तो तिथे एक कला युद्धविद्येचा राजगुरू होता. जेव्हा भीष्मांनी ही बातमी ऐकली तेव्हा त्यांनी द्रोणाचार्याला प्रचारण केले, प्रभू, तुला तर सगळं ज्ञातच आहे, तरी एकदा ऋषीच्या आणि राजांच्या गोष्टींची पुनर्कथन करू दे. एकीकडे शहाणविणीचे वाहक गरिबीत खितपत पडतात, तेव्हा दुसरीकडे राजे राणे आपल्या अमाप संपत्तीत लोळत असतात. द्रोण भीष्माला म्हणाला, मी ब्रह्मचार्यात असतानाचे दिवस महर्षी अग्निदेवासोबत व्यतीत केले आहे. त्यांनी मला धनुर्विद्येचा प्रशिक्षण दिले आहे. पांचालाचा राजा द्रौपद देखील तेव्हा माझा सहकारी मित्र होता. माझा जवळचा सवंगडी गुरुकुलात असताना त्यांनी मला सांगितले, जेव्हा सिंहासनास्थ होऊन तेव्हा मी तुझ्या राज्यातला एक हिस्सा देईन. मी ते वचन हृदयात जपून ठेवलं आहे. त्यानंतर वडिलांच्या इच्छेखातीर मी विवाह बंधनात अडकलो. माझी बायको माझी सर्वात चांगली सोबतीण आहे आणि आम्ही दोघांना एक पुत्र आहे. त्याचं नाव द्रोणी. तो शूरवीर आणि उत्साही आहे. चांगल्या घरातला लोक दूध पितात हे त्याच्या दोस्ताकडे पाहिल्यावर त्याने माझ्याकडे तशी मागणी केली. मी खूप दूरवर आणि लांबचा प्रवास केला, परंतु तरी मला दुधाळ गाय सापडू शकली नाही. एक दिवस त्याच्या दोस्तांनी त्याला तांदळाच्या पिठात पाण्यात मिसळून दूध म्हणून दिलं. माझं बिचारं लेकरू. त्याने ते तात्काळ पिलं आणि दोस्त त्याचा टरत उडत राहिले. या अपमानास्पद प्रसंगानंतर मी माझ्या बालपणीच्या मित्राकडे थोडीफार तरी मदत मिळेल या अपेक्षेने गेलो.
परंतु तिथेही माझी निष्ठुर थट्टा झाली. शेवटी संपूर्ण निराशा झाल्यानंतर मी आता हस्तिनापुरात आलो आहे. भीष्म अद्वितीय विद्वान होते. त्यांनी उत्तर दिलं, तुम्ही कशाला एवढी चिंता करता? तुम्ही इथे राजपुत्रांना शस्त्रविद्या देणारे प्रशिक्षक म्हणून राहू शकता. हे पद ही प्रतिष्ठेचे आणि आदराचं आहे. ही जागा स्वतःची समजा, आम्हाला मार्गदर्शन करा. असं कसं होऊ शकतं? त्यामुळे कृपाचारी नाराज होतील. मला थोडी दान करा आणि मग मी निघेल, द्रोण म्हणाला. परंतु भीष्माने काही त्यांचे बोलणे मनावर घेतले नाही. अर्थातच तसं काही होणार नाही. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य हे असेही दोघे हस्तिनापुरातले लाभल्याने त्यांना सन्मानच होईल. प्रभू, हे सगळं तूच करत होतास. किती हुशारीने तू सगळ्या खेळाडूंचा रचना केलीस. दोन्ही कुळाचे राजपुत्र युद्धकला आणि शस्त्रविद्या एकाच गुरुकडून शिकले आणि त्यांच्या शिकवणीची अंतिम परीक्षा कुरुक्षेत्राची रणभूमी, जिथे गुरु आणि त्यांचे शिष्य लढण्यासाठी एकमेकांबरोबर ठाकले. अरे प्रभू, किती योजनाबद्ध विंदास आणि तू आखलास. सगळ्यांचा संपूर्ण विनाश, काळाच्या अधिराज्याच्या पलीकडून तू हे विधिलिखित लिहिलंस. काळ म्हणजे तुझा हातचं केवळ मळ. तू म्हणजे काळासोबत प्रियाराधन करणारा निष्ठुर प्रियकर. ब्रजमधल्या तुझ्या भक्तांसाठी तू म्हणजे गोंडस हास्य असलेल्या प्रियकर होतास. साधासुधा गुराखी ऋषीमुनींसाठी तू गुरूंचाही गुरु म्हणून स्वतःला उघड केलंस. परंतु तुझे अनंत रूप पाहून देवाने देव देखील भयाची धक्का बसला आहे. तू अर्जुनाचा मित्र आहेस, परंतु अर्जुन तयार राहा, तो दिवसही जवळ आलाय. तुला लवकरच विश्वरूप दर्शन घ्यावं लागणार आहे. तुझ्या समोर उभा असलेला तो श्याम नसेल तर श्याम्या असेल. तू आधी ज्या मित्राला पाहिलं होतंस त्याच्यात आणि यांच्यात काही साम्य नसेल. तो असेल केवळ आणि केवळ थक्क करणारा, स्तंभित करणारा, भयकारक देवांचा देव, तिन्ही लोकांचा संहार करणारा, कमालीचे गंभीर, कठोर आणि भीतीदायक. त्यांच्या खऱ्या ओळखीचं तुझा पुढ्यात अनावरण करेल. त्यांच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटले. मी काळ आहे, विश्वाचा शक्तिशाली विंध्यसक संहार. तरी तू या युद्धात भाग घेतला नाहीस. तरी समोरच्या युद्धांच्या गटातील शत्रू सैनिक थांबवता येणार नाहीत. मी शक्तिशाली आणि विंध्यसहाचा बल आहे. त्यानंतर तुझ्या महाप्रचंड आणि महाविशाल विश्वरूप दर्शनाने स्मित झालेला अर्जुन तुला शरण येऊन याचना करेल. अरे सगळ्या अधिपती, मी तुला शरण आलो आहे. समोरून मागून सर्व बाजूंनी माझ्या शरणागतीचा स्वीकार कर. अनंत वीर्याने ती विक्रमस्त, अरे मर्यादित अनंत शक्ती वरदा, तू सगळ्यांना ग्रासणार आहेस. तुझ्या पलीकडे कसलंही अस्तित्व नाही. तू आचराचराला आपल्या आत घेतोस. तू सर्व काही आहेस. प्रभू, कितीतरी स्पष्टीकरण आहेत. गीतेची 108 अंतःकरणात आहेस. तू कोण आहेस? तू कोण आहेस? तू काय आहेस? योग्य मार्ग कोणता? युद्ध, लढाया, शिक्षा, हे सर्जन आहे की विसर्जन? या घनदाट अंधाऱ्या अरण्य रात्री तुझ्या अगदी निकट असताना मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का? फार मोठा सोपा उपाय झाला. मी कोणी विद्वान नाही, केवळ एक मानव आहे. राक्षसाप्रमाणे इच्छा, काळोखा, रोगट मृत्यू. रानात सुकलेले पाणी जसे वसरून जातात तसंच हे जीवन. जिवंत असण्याचा अनुभव किती लहानसा, काजव्याच्या प्रकाशासारखा, लुकलुकणारा परंतु क्षणिक. तुला काय म्हणायचं आहे? ईश्वरात जीवन मरण विलीन होऊन एका हातात मृत्यू. प्राण्यामध्ये त्या 2 कमानी असल्यागत सांगितलं जातं. जीवन केवळ वेगळं असतं आणि मृत्यू वेगळा. प्रभू हा त्रिकोण आहे. यज्ञवेदीवर असा त्रिकोण काढतात आणि त्यांच्या भोवताली असतं ते वर्तुळ आणि त्यांच्या बाहेर एक असतं आयात. आणि
तुझी कर्मभूमी या वेदीवर आम्ही जीवनाच्या अग्नीचं स्वागत करतो. आमचं अस्तित्व त्याला विधीत अर्पण करतो आणि शेवटी सर्व प्रतित्याग करतो. त्रिकोणाच्या भोवती असलेल्या वर्तुळ जीवनचक्र असतं याचं आणि निघून जायचं याचं अविरत चक्र साखळी बरोबर ना प्रभू. हे रहस्यच राहू दे. माझ्याकडे हे रहस्य उलगडण्याची किल्ली नाही. मी माझ्या आईच्या गर्भातून तुरुंगात जन्मलो. द्रौपदीचा जन्म मात्र चमत्कारिक पूर्ण होता. तिला निर्माण करण्यासाठी स्त्री पुरुषाचं मिलन झालं नाही. तिचा जन्म गर्भातून झाला नाही. द्रोणाचार्याने हे सगळं स्वतःहून घडून आणलं. तो शस्त्रविद्येचा राजगुरू होता. शूरवीर कौरव आणि पांडव त्यांच्या हाताखाली तयार झाले आणि तरी द्रौपदीने त्यांना केलेला अपमान त्यांना पिछडता होता. त्याने दक्षिणा मागितली काय होती? तो आपल्या शिष्यानं म्हणाला, जो द्रौपदला पकडला आणि माझ्याकडे आणा. कौरवांनी प्रथम प्रयत्न केला परंतु तो वाया गेला. त्यांनी सगळं काही गमावलं परंतु त्यांच्या 5 चुलत भावाच्या बाबतीत नियती काहीतरी वेगळी होती आणि त्यांनी द्रौपदला सहज बंदी केलं. त्यांना 2 म्हणाला, द्रौपदा, तुझं राज्य आता जिंकण्यात आलं आहे. तुझ्या नशिबाचा राजा मी आहे. परंतु भिवू नकोस. मी तुझा बालपणीचा मित्र आहे, क्षमाशील संत. मी तुला अर्ध राज्य देऊ करतो. आता तुझी इच्छा असल्यास तू माझा मित्र म्हणून विचार करू शकतोस. द्रौपद म्हणाला, तुझी कृती एखाद्या आदरणीय आणि ताठकण्याच्या आत्म्याची आहे. मला तुझी मैत्री होण्यात आनंदच लाभेल. आपल्यातला हा बंध कधीही तुटणार नाही. द्रोणाच्या प्रतिसादाला चषक थट्टेच्या रांगेत होता. भागीरथी नदीच्या दक्षिणेकडील काठावर तू राज्य करशील. माझं उत्तरेकडे असेल. बहुधा आता मी तुझा मित्र होण्यास लायक झालो असेल. द्रोणाचार्याच्या व्यक्तीत महत्वाची शक्ती ती केवढी. त्याच्याकडे एकमेव द्वितीय ब्राह्मणी शक्ती होत्या आणि त्याशिवाय दिव्य शक्तीचा अस्त्र व शस्त्र यावर आधिपत्य होतं. त्यामुळे त्या भारतवर्षाच्या भूमीवरचा अतुलनीय गुरु होता. कौरवांच्या लढाऊ दलामधल्या महारथीपैकी एक योद्धा. द्रोणाने द्रुपदला सोडून दिलं तसं त्याने कधी राज्यही केलं नाही. त्या भूमीवरचा द्रुपद हा एकमेव राजा राहिला. प्रभू, तू अर्जुनाला दाखवून दिलंस की सुख आणि दुःख एकच वेळी येतात. जय आणि पराजय ही मृत्यू आणि जीवन एकमेकात विणलेले आहे. एक जीव गमावला की त्याची भरपाई नव्या जन्माने होते. तू स्वतः म्हणजे देव देखील उपस्थित होता. कित्येकांना याचा साक्षात्कार होतो आणि तरी ते गर्व, अपमान, द्वेष, मत्सर, राग, सूड, शिक्षा यांच्यामधून अडकून पडतात. द्रौपदला मुक्त केलं खरं परंतु सन्मान उरला नव्हता. द्रोण आदर्श नमुना झाला होता. त्याचा अधिकार, विनम्रता, शिक्षण, प्रकृती, स्त्री दक्षिणीय या साऱ्यावर मात करणं अत्यंत कठीण होतं. द्रौपद आतल्या आत सुडाग्नीचा इच्छेने जळत होता. परंतु महारथी द्रोणाला लढाईत हारणार कोण? अर्जुनासारखे जे देशातले सगळ्यात पराक्रमी वीर होते ते तर द्रोणाचार्याच्या हाताखाली शिकले. अस्वस्थपणे तो गंगेच्या किनारी असलेला कलाश्मी नगरीत फिरत असताना त्याच्या लक्षात आलं की ही नगरी पवित्र भूमी आहे, ब्राह्मणांची आहे. वेद, शास्त्र, पुराणामध्ये विद्वत्ता प्राप्त झालेल्यांचा इथं निवास आहे. ब्रह्मचार्याच्या नियमाचं पालन करून ते राहत आहेत. तिथे त्यांची यज आणि उपयज या 2 अत्यंत हुशार आणि सुस्वभावी ब्रह्मविद्वानाशी भेट झाली आहे. ते संहितेचे विद्यार्थी होते. त्यामुळे सगळ्या उपपत्तीचा त्यांचे मंत्र आणि श्लोक याचे पालन करायचे. ते सूर्यपूजक होते. कश्यप ऋषीच्या कुळातले आहे. प्रथम राजा द्रौपदने त्यांच्यातल्या लहान भावाला उपजयकाला बोलवलं. त्याला सन्मानाने पूजून त्याने विनंती केली, तू जर मला द्रोणाचा संहार करणारा पुत्र दिलास
तर मी तुला 10 कोटी गायी देईन. तुझ्या इतरही काही इच्छा असतील तर त्याही पूर्ण केल्या जातील. मी तुला मदत करू शकत नाही. तुम्ही त्यासाठी माझ्या मोठ्या भावाकडे यजकडे जा. उपयाजकाने पुढे सांगितलं, त्याने अजूनही त्यांच्या सर्व इच्छांचा परित्याग केलेला नाही. मी ते पाहिलं. रानावनातून प्रवास करत असताना तो जमिनीवरचा पडलेला फळ देखील उचलतो. तो त्यांच्या स्वच्छतेचा, जमिनीच्या पवित्रेचा जरा देखील विचार करीत नाही. त्यांचा असा विश्वास आहे की त्याने पवित्र आणि अपवित्रेच्या कल्पनेवर मात केली आहे. तो उरलं सुरलं टाकून दिलेल्यांचा स्पर्श करू शकत नाही. आम्ही गुरुकुलात असताना तो इतरांच्या पानातलं उरलेलं अन्नही खायचा. कोणतंही किंतु परंतु न ठेवता एवढंच नाही तर त्याच्या चवीचंही गुणगान करायचा. असं मला वाटत होतं की त्याला विषय वासनेच्या सुखाची इच्छा असू शकते. तो तुमच्यासाठी यत्न करेलही. तुम्ही त्याला भेटून पहा. यज्ञाची ही कृती धर्मग्रंथाच्या नियमाविरोधात होती आणि ती प्रशंसा देखील होती. द्रोणाचा पाडाव करण्याची त्याला शांतता आणि आंतरिक समाधान मिळणार होते. तो यशचा म्हणाला, मी तुला 80,000 गायी देईन. महारथी द्रोणाला धूळ चारून असा पुत्र मला मिळवून दे. द्रोण जरी ब्राह्मण असला तरी तो धनुर्विद्येत असामान्य आहे आणि सर्वोत्कृष्ट योद्धाही. त्याच्यावर मात करणं अवघड आहे. एवढं नाही, जर का तू माझी इच्छा पूर्ण केलीस तर मी तुला 10 कोटी गायी देईन. उत्साहाच्या भरात द्रौपदाने वचन दिले. तथास्तु. यज म्हणाला आणि त्याने तयारीला सुरुवात केली. यज आणि उपजय दोघांनी मंत्र प्रार्थना म्हटल्या. यज्ञ समाप्ती झाल्यावर यजने द्रौपदीच्या राणीला बोलवलं. राणी राघवी जुळ्या भावंडांनी स्वतःहून दर्शन दिलं तर लवकर ये. एवढ्या सगळी चांगली व्यवस्था असूनही देवी राघवीची तिथे असलेली अनुपस्थिती डोळ्यात भरणारी होती. तयार नसलेले तिचे तोंड विड्याच्या पानाने रंगलेले होते. त्यांचा घाणरेडा वास येत होता. ती तक्रारीच्या सुरात म्हणाली, थोडं थांबा, मला तयार होऊ दे. मी बाळाचा स्वीकार करण्यासाठी यज्ञवेशीपाशी लगेच येऊ शकलो नाही. मी जर तयार केले होते आणि उपयजाने मंत्राद्वारे जे अर्पित होते त्याने फलप्राप्ती होईलच. त्यामुळे तू एकतर ये किंवा जिथे आहे तिथे थांब. याजाने यज्ञाच्या पवित्र अग्नीमध्ये पायवरण नैवेद्य दिला आणि काय झालं पहा. त्या अग्नीमधून सुंदर देवासारखा दिसणारा मुलगा बाहेर आला. त्याच्या त्वचेचा वर्ण अग्नीसारखा होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावर भयंकर भाव होते. ज्वाळामधून उदय पावलेल्या या पुत्राने झळझळत्या मुकुट परिधान केला आणि त्याच्या हाती शस्त्र होती. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात धनुष्यबाण. तो सारखा गर्जना करत होता. तो रथावर बसूनच आला होता. लढायला तयार असल्यासारखे त्याला पाहून पांचालाच्या जनतेने एकमुखाने जल्लोष केला आणि त्या क्षणी स्वर्गातून आकाशवाणी झाली. या राजपुत्रामुळे द्रौपदीचा सर्व दुःखाचा अंत होईल. तो पांचाल राज्यावर भीतीचं संकट दूर करून त्याला कीर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. हा राजपुत्र द्रोणाला ठार करण्यासाठी जन्माला आला आहे. यज्ञाच्या अग्नीमधून आणखी एक चमत्कार निर्माण झाला. ज्वाळामधून प्रांजलीचा जन्म झाला. ज्यांनी ज्यांनी तिला बघितलं ते सगळे मंत्रमुग्ध झाले. ती उंच आणि गडद वर्णाची होती. तिचे डोळे अविस्मरणीय होते. जणू काही ती म्हणजेच मूर्तिमंत भागी होती. व्यासांनी लिहिलं आहे, प्रिय प्रभू, त्यांनी सगळं फार काळजीपूर्वक प्रांजलीची प्रतिमा रेखाटली आहे. ती सावळी आहे, ती कमलाक्षी आहे. तिची क्रांती तेजस्वी होती आणि निळसर झाक असलेले केस लांब सडक व कुरळे होते. चमकत्या तांब्याप्रमाणे तिची नख होती. भुवया बागदार, बांधा मजबूत आणि तिचे वक्ष गोलाकार होते.
तिला निळ्या कमळाची गंध येत होता आणि तिच्या भोवती त्या गंधाचं विलय निर्माण झालं होतं. त्यामुळे तो गंध दूरवर सर्वत्र पोचत होता. तिची प्रतिमा आकाशातल्या अप्सरेसारखी होती, जिला पृथ्वीवर उपकार म्हणून पाठवण्यात आलं होतं. पुन्हा एकदा स्वर्गीय आवाज गरजला, ही आहे सर्वोत्तम स्त्री, सावळ्या वर्णाची. ती क्षत्रियांचा अंत करण्यास कारणीभूत ठरेल. तिचा जन्म एक दैवी हेतू पूर्ण करण्यासाठी झाला आहे. तिच्या जन्मामुळे कौरवाचा अंत झालेला आहे. व्यास आला त्या पांचालीच्या राजकन्येच्या पुनर्जन्माचा इतिहास सांगितला. फार दूर कर्णकुटीत राहणाऱ्या एका पवित्र ऋषींना एक कन्या होती. विलग्न माझ्या सुश्रेणी स्त्री होती. सर्वांगुणिता, वागदार भुवया, नाजूक, निवंत आणि कंबर लाभलेली ती स्त्री सौंदर्यवती होती. मात्र तिचे सद्गुण तिच्या सौंदर्याला साजेसे होते आणि तरीही तिला पती सापडत नव्हता. तिने तिच्या मागच्या जन्मी केलेल्या पापकर्माचा परिणाम, त्यामुळे तिने भगवान श्री शंकराचे आराधन केल्याची सुरुवात केली. तिच्या कठोर तपामुळे प्रसन्न होऊन भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले होते. माझे आशीर्वाद आहेत. तुझ्या तपश्चर्येमुळे मी तुला प्रसन्न झालो आहे आणि तुला वर द्यायला आलो आहे. तुला हवं ते माग तात्काळच्या तरुण अविवाहितपणे याचना केली. सर्व सिद्धीवर विजय मिळालेला मला पती मिळायला हवा. तिने त्याला सांगितले, मला असा पती दे, मला असा पती दे, मला असा पती दे, मला असा पती दे. शंकर उत्तरला, तथास्तु, मी तुला 5 पती देतो. ईश्वरा, मी तुझ्याकडे तर केवळ एकच मागितलं. तू 5 वेळा पतीची यातना केलीस, त्यामुळे मी तुला 5 वेळा आशीर्वाद दिला. तुला या जन्मी नाही तर पुढील जन्मात प्राप्त होतील. द्रौपदीने केलेल्या यज्ञाच्या ज्वाळामधून जन्मलेली द्रौपदी म्हणजे या 5 पांडवांना म्हणाला, पांचाल नगरीत तुमचं निवासस्थान करा. पत्नी म्हणून ती तुम्हाला सुखात ठेवेल. प्रभू, अंधात अशा कामत्वारमत काळाची चक्र तुझ्या पाठीत येऊन धडकले आहे. पुढे काय वाढून ठेवलं आहे हे तुलाच माहीत आहे. तू गोपाळ गोरखांचा मुलगा, तू काळाचाही दिग्दर्शक. पहा, ती अग्निज्वाळातून जन्मालेली द्रौपदी आली आहे. ती तुझ्याकडे तिच्या तक्रारीचा पाढा वाचून दाखवण्यासाठी चालत येत आहे. ती काय म्हणत आहे ते ऐक. तू या विश्वाचा एकमेव निर्माता आहेस आणि त्याचा रक्षणकर्ता देखील तूच आहेस. या निर्माणाच्या प्रारंभापासून तूच प्रजापती आहेस. तू विष्णू प्राणीमात्रांचा तागवणारा, जगवणारा, त्यांच्यासाठी यज्ञ त्याग करून बळी दिला जातो, तो तू आहेस आणि त्याप्रमाणे त्या यज्ञांचा हेतू सुद्धा तू आहेस. तू क्षमाशीलतेचा आणि सत्याची मूर्ती आहेस असं ऋषीमुनींनी तुझ्याबद्दल सांगतात. सत्याचं शाश्वत तत्व म्हणून तू यज्ञाच्या अग्नीतून अवतरतोस असं कश्यपी मुनी म्हणतात. मुलं जशी खेळण्याशी खेळतात त्याचप्रमाणे तू ब्रह्मशंकर, इंद्र आणि इतर देवतांशी खेळतोस. तू सर्वात शाश्वत अनंत आहेस. तुझ्या माथ्यावर स्वर्ग, पृथ्वी तुझ्या पायाशी आहे आणि तुझ्या गाभाऱ्यात राहतात तिन्ही लोक. तू सर्वव्यापी, सगळ्या प्राणीमात्रांचा प्रभू, सगळ्या प्राणीमात्रांच्या आत्म्यामध्ये निवास करणारा. तुझ्यासाठी अशक्य असं काही नाही. द्रौपदी अखंड बोलत आहे आणि संयमाने ती ऐकते. असं काही झालं तरी तू बोलणार आणि ऐकणारा दोन्ही आहेस. तू भाषण आहेस आणि तू श्रोताही आहेस. ती म्हणाली, देवता आणि प्राणीमात्रांचा एकमेव गुरु आहेस. तरी तू मला प्रिय समजतो. तुझ्या प्रेमामुळे माझ्या दुःखाचा पाढा तुझ्यासमोर वाचण्याची शक्ती मला मिळाली आहे. देवा, मी दृष्टद्युम्नाची भगिनी, महारथी पांडवांची पत्नी आणि तुझी सखी मैत्रीण
आणि असं असूनही अनैतिकतेची चाड नसलेल्या या सभेमध्ये त्या पुरुषांनी माझे केस ओढून मला फरफडत आणलं. मला एका स्वाभिमानी कन्येला, अतुलनीय क्षत्रियाच्या भगिनीला, पत्नी आणि मैत्रिणीला मी एक वस्त्र रजस्वला होते. मी भीतीने थरथरत होते, दयायाचना करत होते आणि तरीही त्यांनी मला निष्ठुरपणे खेचून नेलं. माझ्या दुःखाला बाधा राहिलेला नव्हता. माझा असा अपमान का झाला? ते सगळ्या राजासमोर आणि सज्जन लोकांसमोर मी असहाय्यपणे उभे होते. माझं एक वस्त्र सांभाळून आणि धृतराष्ट्राचे ते दुष्ट पुत्र माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होते. माझी चेष्टा करत होते, घाणेरडे हातवरे करून मला हिणवत होते. ते माझ्या अपमानाचा लुटत होते. अरे मधुसूदना, केवढं हे अदैत्य! पांडूंच्या 5 पुत्रांसमोर, पांचाल राजाच्या पुत्रांसमोर, वृष्णीच्या कुळांच्या समोर त्यांनी मला दासी असे संबोधून हद्द गाठली. कृष्ण धर्मानुसार तू भीष्म आणि धृतराष्ट्रांचे दोघांचेही स्नाशू, आणि तरी त्यांच्या डोळ्या देखत मला गुलाम करण्यात आलं रे. सगळे पांडव म्हणजे महारथी योद्धे, प्रतिष्ठा आणि शक्तींच्या बाबतीत त्यांचे सम तेच, परंतु तरी स्वतःला रोखू शकत नाही. माझ्या मते ते दोषी महापापी आहेत. मी त्यांची पत्नी असूनही ते शांतपणे पाहत राहिले. जेव्हा माझ्या आबरूचे भर सभागृहात धेंडावत काढले जाते, तेव्हा ते मूक साक्षीदार राहिले. त्यांनी एका शब्दानेही निषेध न करता हे सगळं पाहिलं. अरे जनार्दना, लाज वाटते मला, लाज. ते माझे पती असण्याची काय करायचं तो भीम आणि अर्जुनाची गाढीव, कारण त्यांनी एका शब्दानेही विरोध केला नाही. धर्म काय सांगतो की पतीची शक्ती कितीही असो, काही झालं तरी त्याने आपल्या पत्नीचे संरक्षण केलं पाहिजे. हीच तर आजपर्यंत चालत आलेली सनातन शाश्वत पद्धती आहे. हीच तर रीत आहे धर्मग्रंथानुसार. जेव्हा पती आपल्या विवाहसंमत पत्नीचे रक्षण करतो, तेव्हा तो आपल्या संततीचे रक्षण करतो, आणि तो संततीचं रक्षण जेव्हा करतो, तेव्हा स्वतःच्या आत्म्याचंही रक्षण करतो. अस्सल विद्वानासारखी द्रौपदी बोलत होती. तिने केलेले सगळे प्रतिपादन अमान्य करण्यासारखं होऊ शकतं का? अखेरीस तिने अग्नीतून जन्मलेला आहे. आता ती विवाह संस्थेतून विविध सत्य उलगडून सांगत आहे. ती सांगते, जया असलंही पत्नीला संबोधितलं जातं, कारण ती तिच्या शरीरामध्ये आपल्या पतीचं स्तव निर्माण करते. पत्नी देखील आपल्या पतीला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही याची काळजी घेते. ज्यामुळे तिच्या गर्भामध्ये तिचा पती बाळ बनून येतो. ज्या कोणी माझ्या पतीकडे संरक्षण मागितलं, त्या सगळ्यांना त्यांनी कधीही माघार पाठवलेलं नाही. आणि तरीही मला एकटीला सोडून दिलं. त्यांच्या पत्नीला ज्या वेळी संकटाच्या स्थितीत त्याच्याकडे भीक मागत होती. अरे जनार्दना, मी माझ्या 5 पतींना 5 सर्वोत्तम पुत्रांची प्राप्ती करून दिली. त्यामुळे त्या पुत्रांसाठी तरी माझ्या पतींना माझ्या रक्षणासाठी प्रयत्न करायला हवे होते. प्रभू, द्रौपदी ही मोठ्या धारांची आणि सामर्थ्यवान स्त्री. राजा द्रौपदला त्याच्या कन्येसाठी सौंदर्यवान आणि वीर पुरुष मिळावा अशी इच्छा होती. त्याऐवजी त्याला 5 जमात मिळाली, प्रत्येक जण वेगवेगळ्या वयाचा आणि वेगवेगळ्या गुणांचा. आज हे 5 पुरुष तुझ्यापाशी आहेत. ते तुला प्रिय आहेत, ते तुझ्या आश्रयस्थानी सुरक्षित आहेत. परंतु पहा, द्रौपदी त्यांच्यावर कशी टीकेची झोड उठवत आहे. ती तुझ्याकडे सगळ्या तक्रारी, वेदना आणि यातना घेऊन आली आहे. तू सखा, विश्वासू मित्र, परंतु ईश्वरी आहेस. द्रौपदी 5 शूरपुत्रांची माता. तिच्यासाठी ती गर्वाची बाब. ती त्यांची ओळख करून देते. युधिष्ठिराचा प्रतिबिंब, भीमाचा स्तुतिसोम, अर्जुनाचा श्रुतिकीर्ती, नकुलाचा शतनिका आणि सहदेवाचा श्रुतिकर्मा.
तिच्या स्वयंवराच्या वेळी तू उपस्थित होतास. तुझ्यासोबत बलराम आणि श्याम देखील होते. तिथे तिने कर्णाला सतपुत्र असं म्हणून हिणवलं आणि झिडकारलं होतं. त्याची चेष्टा केली होती. बामणाच्या वेशात आलेला अर्जुन त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या कोणाचीही राजाला ओळखणं कठीण होतं. त्यामुळे जेव्हा त्याने मस्ताचा डोळा भेदला तेव्हा तिथे सर्व उपस्थित त्यावर आक्षेप घेतला होता. कुण्याही ब्राह्मणाला इथे प्रवास नाही आणि त्याची परिणती लढाईत झाली होती. कुरुक्षेत्रावरच्या युद्धाची नांदी कर्ण आणि अर्जुन यांनी आपापले धनुर्बाण रोखून ठेवले. रागारागाने भीम शल्याने कुस्ती करू लागला. तुला मात्र ते सारे खरे कोण आहेत हे माहीत होतं, परंतु द्रौपदीला ती एक कोंडच आहे. गूढ व्यासाने द्रौपदीच्या कन्येचा पूर्वेतिहास कथन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोणतंही स्पष्टीकरण तितकं समाधानकारक नव्हतं. भारतवर्षाच्या क्षत्रिय कुलाची नियती द्रौपदीच्या कन्येच्या हाती होती. ती किती भाग्यवान. तू मात्र सगळ्यांपासून अलिप्त राहिलास. या सगळ्या घटनेपासून तू कुठेही नव्हतास आणि तरी देखील सर्वत्र होतास. अंत जवळ आला. फार वेळ राहिलेला नाही. तुझी खरी इच्छा काय होती हे कधी कोणाला समजू शकलं? स्थितप्रज्ञ आणि ब्राह्य स्थिती हे दोन्ही प्रशंसनीय गुण अर्थात केवळ असण्याची स्थिती जी नंतर अर्जुन तुझ्याकडून शिकणार आहे. या स्थितीचे तू देखील दीर्घकाळ पालन करत राहशील. स्थितप्रज्ञ म्हणजेच ज्याने खरोखरची शांतता प्राप्त करण्यासाठी सगळ्या इंद्रियांच्या संवेदनावर नियंत्रण मिळवलं आहे. तो ज्याने सगळ्या इच्छांना त्यागला आहे. जो दिसल्यातला महत्त्व दिसत नाही किंवा त्याला दैनंदिन जीवनातल्या भौतिक गरजांची चिंता नसते. ज्याला गर्व वाटत नाही. ज्याच्या मनाला फुंकाची टोचणी टुचत नाही. जो कसलाही आव आणत नाही. फुशाक मारत नाही. जो मृत्यूला भीत नाही. तो शाश्वत सनातन शांती प्राप्त करतो. कुठल्याही दुःखाने तो कलंकित होत नाही. तो परमेश्वराशी एकरूप होतो. किती सुंदररित्या तू या स्थितीचा दाखला दिलास. अभूत गोंगाटामध्ये तू वादळाचं केंद्र असल्यागत जमिनीवर राहिलास, परंतु तुझी तुलना कोणाशी करायची? तू सर्वोत्तम पुरुष, तू पूर्ण पुरुष, तू कृष्ण. द्रौपदीच्या चिंतेचा भार हलका करण्यासाठी व्यासाने त्याला पाची पांडव आणि द्रौपदी यांच्या पूर्वजन्मी घडलेल्या कहाण्या कथित केल्या. त्यामुळे त्या कहाणीला आणखी एक पदर आला. परंतु आम्हा पांडवांच्या पुनर्जन्माबद्दल समजलं की द्रौपदीमुळे तुला ज्ञात होतं, परंतु ते तू तुझ्यापुरतं ठेवलंस. अर्थातच ते सांगण्यासाठी तुला असं कुठलंही कारणही सापडलं नाही म्हणा. असं तुझं आयुष्य म्हणजे सतत चालणारा संघर्ष आहे, ज्यात अनेक लढाई एकमेकांना छेदून गेल्या. जितकं आयुष्य उच्च गुणवत्तेचं तितकं अरिष्टही जास्त. त्या प्राचीन काळाच्या दिवसामध्ये 2 यज्ञ होणार होते. यमाचा शमित्र आणि नैमिष अरण्यामध्ये स्वर्गीय देवतांचे सूत्र यज्ञातले विधी करत असल्यामुळे मृत्यूच्या देवतेने यमाकडे त्याचीही नियमाची काम करण्यासाठी दुर्लक्ष केले. त्याचा एक परिणाम म्हणजे विचित्र घडामोडी घडल्या. मृत्यूलोकांनी मृत्यूला हरलं की त्यामुळे लोकांची झपाट्याने वाढ झाली. भविष्यातल्या नकोशा घटनेने घाबरून देवांनी ब्रह्माची मागणी मदत. मृत्यूलोकामध्ये मृत्यू होत नाहीयेत. आम्ही काळजीत पडलो आहोत आणि त्यासाठी आमच्याकडे मदत मागायला आलेलो आहोत. का काळजीत पडले आहात? ते तर केवळ मानव प्राणी आहेत. तुम्ही अमर्त्य, स्वर्गीय आणि त्यांच्यापासून भीती बाळगण्यासारखे काहीही नाही आहे. आजवर स्वर्गीय देवी दैव अमर आहेत असे चित्र रेखाटत जात आहेत आणि देव अमर आहे हा जो फरक होता ते सनातन सत्य होतं. परंतु आता मनुष्य प्राणी देखील अमृत्य होतो. जेव्हापासून यमाचा यज्ञ सुरू झाला आहे
तेव्हापासून पृथ्वीवर जन्मलेल्यामध्ये एकही मृत्यू झालेला नाही. मग आता आमचं काय? हे असं चालत राहील तर आमचं सर्वोच्च स्थान कसं टिकून राहणार? आम्हाला कृपया मदत करा. चिंतेचं काही कारण नाही. एकदा का यमाचा यज्ञ समाप्त झाला की तो पुन्हा आपल्या कामाला लागेल. मग मनुष्य प्राणी काही शाश्वत जिवंत राहणार नाहीत. तरीही तुम्हाला जर चिंता भेसवत असेल तर तुमच्या एकत्रित शक्तीने त्यांच्या शरीराचे 2 भाग करा आणि त्याच्यातला एक भाग त्याचं कर्तव्य पार पाडायला लावा. मनुष्य प्राण्यामधली अमरत्वाची असलेली ही स्थिती लवकरच निवळेल आणि त्यामुळे तुमच्या काळजा देखील निमस्य अरण्यात चालून आलेल्या यज्ञांच्या ठिकाणी सगळे देव परतले. एक दिवस भागीरथीमध्ये अभ्यंग स्नान करत असताना त्यांना नदीमध्ये सोन्याची कमळ फूल तरंगताना दिसली. त्यांच्या उगमस्थानाबद्दल उत्सुकता वाटून शूर इंद्रदेवाने त्यांचा माग काढायचा ठरवला, जो त्याला गंगा नदीच्या पृथ्वीतलावरच्या उगमापाशी गंगोत्रीला घेऊन गेलो. पुन्हा इथे तो आश्चर्यचकित झाला, गोंधळून गेला आणि अविस्मरणीय सौंदर्यवती तिथे स्नान करत होती आणि रडत होती. तिचे अश्रू पाण्यात पडल्यावर त्यांची सोनेरी कमळ होत होती आणि ती दक्षिणेकडे हरिद्वार दिशेने वाहत जात होती. तू कोण आहेस? का रडत आहेस? इंद्राने विचारले. तिने त्याला ओळखलं. ती उच्चारली, सांगण्यासारखं काही नाही. तू माझ्या मागे आलास. तुझ्या प्रश्नाची उत्तरे तुला मिळतील. ती विलक्षण स्त्री तिचा मार्ग चालू लागली आणि भारावून गेलेली तो देव तिच्या मागे शांतपणे चालू लागला. लवकरच ते हिमालयातल्या शिखरावर पोहोचले. एका उंच शिखराच्या टोकावर एक देखणा पुरुष बसला असल्याचं इंद्राने पाहिले. तो पुरुष त्यांच्या डावीकडे बसलेल्या तितक्या सुंदर स्त्रीबरोबर प्रणयाराधना करत होता. त्यांच्या निर्लज्जा असभ्यतेमुळे इंद्र चिडला. आता त्याला त्या स्त्रीच्या दुःखाचं कारण समजून चुकलं. तो त्या जोडप्यापुढे उभा राहिला आणि बडाया मारल्यागत म्हणाला, मी विश्वातल्या सर्व वस्तुमात्रांचा सम्राट आहे. मी सर्वांचा अधिपती आहे. तो पुरुष इंद्राच्या त्या बोलण्यावर खो खो हसू लागला, ज्यामुळे इंद्र आणखीन रागावला. त्यानंतर त्या पुरुषाने इंद्राकडे असंख्यही टकाटक पाहिलं. इंद्र एखाद्या लाकूड बाहुल्यागत तसाची तसा खिळून उभा राहिला. मग तो देखणा पुरुष पुन्हा आपल्या प्रणयात गुंग झाला. त्याच्या कामपूर्तीनंतर त्याने त्या रडणाऱ्या स्त्रीला बोलून घेतलं आणि म्हणाला, इंद्राला माझ्या समोर आण. या क्षणी मी त्यांच्या सगळ्या आदित्याचा शेवट करून टाकेल. त्या स्त्रीने स्पर्श करताच इंद्राचं ताठर शरीर जमिनीवर कोसळलं. तो सुंदर पुरुष दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो भगवान शंकर होता. देवांचे देव गडगडाटी आवाजात तो म्हणाला, नीट ऐक. तू तुझ्या स्तुतीचं तुणतुणं वाजवायची काही गरज नाही. मला माहीत आहे शक्ती आणि शौर्यात तुझ्यासारखा कोणी नाही.